पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान पार पडणार असलं तरी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पेच अद्यापही कायम आहे। आता सांगली मतदारसंघ काँग्रेसला द्यावा आणि त्याऐवजी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेने घ्यावा असा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिल्याचं सांगण्यात येत आहे। दोन्ही पक्षातील नेते मात्र याबाबत जाहीर भाष्य करायचं टाळताना दिसतात। सांगली लोकसभा मतदारसंघावरून मवियातील तिढा अद्यापही कायम आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगली मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे। दुसरीकडे सांगली मतदारसंघ हा परंपरागतरित्या काँग्रेसचा मतदारसंघ असल्याचं सांगत काँग्रेसनेही या जागेवर आग्रह धरलेला आहे। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी या जागेवरून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। हे बंड काँग्रेसचंच आहे असं ते सांगतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्यही इथे नसताना या जागेसाठी शिवसेनेकडून मवियात घेण्यात आलेल्या आग्रही भूमिकेवर आक्षेप व्यक्त करण्यात येत आहेत। विश्वजित भैया, अहो एवढा रागराग करत जाऊ नका हो आमच्यावर। शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत, अहो खूप जीवाला जीव देणारी माणसं होत आम्ही। अहो तुम्ही नसताना भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, रामटेक, नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय। विश्वजित भैया, चला जरा या वेळेला फक्त मोदीला हरवायचंय म्हणून एकत्र येऊया, ताकदीने उभे राहूया। आपकी बार भाजपा तडीपार। सुषमाताई, तुम्ही थोडस आज म्हणला विश्वजित दादा आमच्यावर चिडू नका। घरातल्या भिंतींमध्ये कुटुंबातला सदस्य म्हणून चिडणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे। सांगलीचा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता, माझी निष्ठा ही काँग्रेस पक्षाशी आहे आणि तदनंतर महाविकास आघाडीशी आहे, हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो। परंतु जर एखादा आपल्या घरातला सदस्य नाराज झाला, चिडला, तर तो का नाराज झाले समजून घेऊन त्याची सुद्धा समजूत काढण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्या ज्येष्ठांनी आणि वडीलधाऱ्यांनी करावी, एवढंच या ठिकाणी बोलतो। दुसरीकडे उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा मुंबईत काँग्रेसला सोडण्यात आल्या आहेत। उत्तर मुंबईत काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्यानं उमेदवाराचा शोध सुरू आहे। या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांना उमेदवारी देण्याची मागणी शिवसैनिक करतायत। घोसाळकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढावं अशी ऑफर नाना पटोलेंनी दिल्याचं घोसाळकर यांनी सांगितलंय। मात्र घोसाळकर हे धनुष्यबाणावरच लढण्यासाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे। आदरणीय नानासाहेबांनी मला काल विचारलं की तुम्ही आमच्याकडे या पंजावरती लढा, पण मी त्यांना सांगितलं सध्या काय मी एवढे वर्ष शिवसेनेत प्रचार केल्यानंतर केवळ या लोकसभेच्या जागेसाठी हा निर्णय मला घेता येणार नाहीये। या स्थितीत मवियामध्ये सांगली आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ अदलाबदलीचा प्रस्ताव देण्यात आला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना हा प्रस्ताव दिला। सांगलीची जागा काँग्रेसला द्या, पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव। सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबईची जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं लढवावी। उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर किंवा त्यांची सून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारीची शक्यता। या अदलाबदलीत दोन्ही पक्षांना आणि मवियाला फायदा होण्याची शक्यता। मवियातील प्रमुख नेते मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगतात। असा कोणताही प्रस्ताव नाही। जागा वाटप पूर्ण झालेलं आहे। मुंबईतल्या जागा वाटपाचा सुद्धा विषय संपलेला आहे। उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि एकदा उमेदवार जाहीर झाल्यावर त्यांना मागे घेण्याची परंपरा शिवसेनेमध्ये नाही। विनोद घोसाळकरांनी आपलं आयुष्य शिवसेनेला दिलेलं आहे। मी माझं आयुष्य शिवसेनेला दिलेलं आहे, माझ्या काँग्रेस पक्षाला। त्यामुळे ती जागा काँग्रेसला सुटलेली आहे। काँग्रेसला उमेदवार नाही असं म्हणणं चुकीचं राहील। त्याचं कारण असं, इतकी वर्ष आम्हीच लढत आलो, त्यामुळे जो कोणाला जबाबदारी दिली जाईल, काँग्रेस पक्षाचा कुठलाही तिरंग्याचा शिपाई त्याला उद्या सांगितलं गेलं की तुम्हाला इथून लढायचं आहे, तो लढणार। दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड या आग्रही होत्या। या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं अनिल देसाईंना उमेदवारी दिल्यानंतर वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा होती। याबाबतची तक्रार त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडेही केली होती। आता दक्षिण मध्य मुंबईच्या प्रचारात मवियाच्या बैठकांना त्या उपस्थित दिसू लागल्या आहेत। मात्र या बैठकीत त्यांनी अनिल देसाईंना चांगलेच खडे बोल सुनावले। मवियाच्या जागा वाटपाच्या घोषणेनंतरही धुसफूस कमी झाली नसल्याचं पाहायला मिळतंय। यातच उत्तर मध्य मुंबईतून लढण्यासाठी काँग्रेसमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते।
नसीम खान, वर्षा गायकवाड, भाई जगताप हे या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक आहेत. सांगली आणि उत्तर मुंबई मतदारसंघांसाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अदलाबदलीचा निर्णय होतो का हे आता पाहावं लागणार आहे. शुक्रवारी सांगली लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. यापूर्वी याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.